द्वेष कशाला? पण सगळेच मुस्लिम तसा नसतात ना. मुसलमान म्हणजे मुसल्लम इमान जपणारा हा जो मुसलमान आहे, राष्ट्रभक्त देशभक्त मुसलमानही आहे जो देशाच्या हितासाठी काम करतो. हिंदू मुसलमान आहे, तुमच्या कोकणामध्ये जसे मुसलमान आहेत, तुम्ही सर्वांना तसं पाहता का? पण तुमच्या स्टेटमेंटमधनं द्वेष त्या धर्माविरुद्धच होतो, ठराविक काही लोकांविरुद्ध नाही. म्हणून त्याला तुम्ही क्लॅरिटी केली पाहिजे ना की काय नेमकं म्हणणं. आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात आहेत का, तर त्याचं उत्तर नाही. राष्ट्रभक्त मुसलमान, जो मुसलमान या देशाला आपला देश मानतो, जो मुसलमान तिरंग्याला सलाम करतो, जो मुसलमान जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड फिरकवले जातात त्याचा निषेध करतो, जो मुसलमान अहिल्यादेवी नगर स्वीकारतो, जो मुसलमान छत्रपती संभाजी नगर स्वीकारतो, नाव स्वीकारतो, तो आमचा मुसलमान आहे, तो आमच्या बरोबर आहे. आमच्या कोकणातला मुसलमान जो कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातला जो मुसलमान आहे, ह्याच्याकडून पाकिस्तान झेंडे फडकवले गेले तेव्हा सर्वात आमच्या अगोदर विरोध त्या लोकांनी केलेला आहे. आमच्या सिंधुदुर्गाच्या मुसलमानांनी ते आमच्या बरोबर आहेत, त्यांचं आमचं समर्थन आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ते लोक आमच्या राष्ट्रभक्त मुसलमान म्हणून मोदीजींचं समर्थन करतात आणि ते आमच्या बरोबर आहेत. रामगिरी महाराजांनी जे म्हटलं तेच तुमच्या जाकीर नाईकनी म्हटलेलं आहे, तेच अजून 100 तुमच्या मुसलमान धर्मगुरूंनी म्हटलेलं. मग त्यांच्याच विरुद्ध सरतनसी जुदाची घोषणा कशाला करता? त्यांना मारून टाकण्याची धमक्या कशाला देता? त्यांच्या विरुद्ध FIR झाली आहे ना, पोलीस इन्क्वायरी करते. अगर त्यांनी काय चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. पण नाही, आम्हाला सरतनसी जुदाची घोषणा द्यायची आहे. आमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल कोणी काय बोललं तर आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही. मग तुम्हाला मारून टाकायचं आहे ना, पहिलं जाकीर नाईकला मारून टाका, पहिल्या त्या तुमच्या 100 तरी धर्मगुरूंना मारून टाका ज्यांनी तेच वक्तव्य बोलाय जे रामगिरी महाराज बोललेले आहेत. म्हणून ह्या कट्टरपंथी मानसिकतेला आमचा विरोध आहे, या जिहादी मानसिकतेला आम्हाला विरोध आहे. तुम्ही म्हणता ना, हिंदूने जर काही चुका केल्या असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, तुम्ही असं बोलू नका मुसलमानांना तुम्ही म्हणताय. तसंच त्यांच्याबद्दलही म्हणणं आहे की जर त्यांच्या कोणी व्यक्तीनं द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे स्टेटमेंट केलेत तर पोलीस यंत्रणा आहे, कारवाई करणार. मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काय बोललं तर तुमची अपेक्षा आहे ना की आम्ही कोणी काय बोलू नये, अपेक्षा रास्त आहे. पण जेव्हा आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारली गेली तेव्हा त्याच भावनेने जेव्हा मुसलमान समाजाचे नेते किंवा मौलवी त्यांनी बाहेर येऊन सांगितलं असतं कि हमारे ईद के जुलूस के मिरवणूक के ऊपर कुछ पथराव नहीं हुआ ना, तो इस पर भी पथराव नहीं होना चाहिए, त्या भूमिकेला आमचं समर्थन असेल आणि त्या भूमिकेची आम्ही वाट पाहतोय. पण मग पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करता ना तुम्ही